हेलो एवरीबॉडी, क्या हालचाल, कैसे हो प्यारे प्यारे दोस्तों। आई होप आप सब अच्छे होंगे। और आज सुबह से आप जिस बात का इंतजार कर रहे थे, बेसब्री से इंतजार कर रहे थे, मुझे सब पता है कि आज है 26 जून और आज आपको मिलने वाला था कॉलेज। तर आज मिळणार आहे कॉलेज। या अपेक्षेनुसार तुम्ही सकाळपासून अगदी FYJC ऑनलाईन ऍडमिशनच्या वेबसाईटवर जाऊन परत क्लिक करत होता, परत क्लिक करत होता, परत असं सांगितलं होतं की ॲज पर द टाइम शेड्यूल आपल्याला 5 वाजता कॉलेज मिळणार होतं। चला पाहूयात कॉलेज। आता 7 वाजलेले आहेत, 7:30 वाजत आलेले आहेत, तर कॉलेज मिळतंय का एकदा आपण चेक करून बघूया। तर यस, तर आपण आहेत ऑनलाईन FYJC च्या वेबसाईटवर। ज्या वेबसाईटवर आपण क्लिक केल्याच्या नंतर ती वेबसाईट लोड होत आहे आणि ती वेबसाईट ओपन होत नाही, बरोबर आहे। यस, तर आता तुम्ही सर्वजण म्हणताल की सर आज 26 जून आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण उद्यापासून ऍडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे, मात्र तरी सुद्धा वेबसाईट ही वारंवारपणे ओपन होत नाहीये। आता ओपन झालेली आहे, बरोबर आहे। यस, आता ओपन झालेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या लॉग इन मध्ये जायचं आहे। कुठे जायचं आहे? लॉग इन मध्ये जायचं आहे। आणि लॉग इन मध्ये गेल्याच्या नंतर तुमचा लॉग इन ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकायचा आहे। हे टाकल्याच्या नंतर तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झाला आहे हे सांगण्यात येणार आहे, बरोबर आहे। यस, तर जोपर्यंत तुम्हाला तुमचा कॉलेज अलॉट झालेलं दिसत नाहीये, जोपर्यंत वेबसाईट चांगल्या प्रकारे काम करत नाही, प्रयत्न करत राहा, कारण तुम्हाला सर्वांना कॉलेज अलॉट झालेले आहेत। मात्र लाखो विद्यार्थी एकाच वेळेला हे सर्व बघत असल्यामुळे, हा वेबसाईट चेक करत असल्यामुळे वेबसाईटवर लोड आलेला होता। 5 वाजल्यापासून ते आता 7 वाजेपर्यंत वेबसाईट खूप लोड मध्ये चालत होती, मात्र आता वेबसाईट सुरळीतपणे चालत आहे। तुम्ही तुमचे कॉलेजेस पाहू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर कॉलेज अलॉट झालेलं नसेल तर थोडी वेळ शांत राहा। 12 वाजता, त्याच्यानंतर 1 वाजता किंवा उद्या सकाळी चेक करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं असेल। आणि शक्यता जर कॉलेज अलॉट झालंच नाही तर काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं यांच्या वेबसाईटवर यायचं आहे। होम पेजवर काही नोटिफिकेशन आहे का हे बघायचे आहे, त्याचे रिलेटेड किंबहुना ज्या कॉलेजच्या लिस्ट जाहीर होणार आहेत त्याचा कॅप राऊंडच्या लिस्ट सुद्धा उद्या सकाळपर्यंत जाहीर केल्या जातील। यस, तर या सगळ्या वॅकन्सी लिस्ट सुद्धा इथे जाहीर केलेल्या आहेत, बरोबर आहे। बघा, रिजन मी इथे सपोज छत्रपती संभाजीनगर ओपन करतोय, डिस्ट्रिक्ट मी इथे सपोज माझा बीड जिल्हा करतोय, आणि स्ट्रीम कोड जो काही तुमचा असेल येते ना तिथे, तर आपण स्ट्रीम कोड, यस बघा, स्ट्रीम कोड आपला जो आहे तो टाकायचा आहे आणि इथे आपल्याकडे फाईल डाउनलोड झालेली आहे, बरोबर आहे। यस, तर बीड वॅकन्सी लिस्ट आपल्याकडे डाउनलोड झालेली आहे, परंतु याच्याकडे वेबसाईट नसल्यामुळे हे फ्री ट्रायल असं म्हणत आहे। तुमच्या मोबाईलमध्ये ती वेबसाईट ऑन होऊन जाईल, बरोबर आहे। ती वेबसाईट तुमच्या ह्याच्यामध्ये ऑन होत असेल, त्याच्यामुळे मोबाईलमध्ये ऑन होत असेल, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे ही कॉलेजची वॅकन्सी लिस्ट तुम्हाला प्रत्येकाला तिथे बघायला भेटणार आहे, बरोबर आहे। आता आपण इथे बघितलेलं आहे, येस हे डाउनलोड केलेलं आहे, असं तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता। आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं कॅप राऊंडचे जे कट ऑफ्स आहेत ते कट ऑफ चेक करू शकता तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजचे, आणि जर तुम्ही तो कट ऑफ पार करत असाल तर तुम्हाला कॉलेजेस अलॉट होऊन जातील, आणि जर तुम्ही तो कट ऑफ पार करत नसाल तर तुम्हाला नेक्स्ट राऊंड साठी पार्टिसिपेट करायचं आहे। त्याच्याबद्दलही आपण एक नवीन व्हिडिओ आणणारच आहोत। यस, तर ही होती आजची गोष्ट। सर्वांनी त्यांचं लॉग इन चेक करायचं आहे आणि लॉग इन मध्ये बघायचं आहे तुम्हाला कॉलेजेस अलॉट झालेले आहेत की नाही। आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांसाठी सांगणार आहे, ती म्हणजे काय, कॉलेजेस तर अलॉट होत राहील, ही खूप मोठी प्रक्रिया आहे, मात्र आपण अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे। आणि म्हणून तुम्ही जर एका बेस्ट ऑफलाईन कोचिंगच्या शोधात असाल तर वेदांतू महाराष्ट्राचे सेंटर्स आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये। त्या ठिकाणी टॉप मास्टर टीचर्स तुम्हाला अवेलेबल झालेले आहेत। 3 वे डाऊट सपोर्ट, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट उरणार नाही, तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील। त्याच्यानंतर तुम्हाला एक अकॅडमिक मेंटर दिला जाणार आहे, जो तुमच्या अकॅडमिक नॉन अकॅडमिक सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवेल, तुमचा एक मित्र बनून काम करेल, आणि सर्वच्या सर्व क्लासरूम्स जे आहेत
या डिजिटल आणि हाईटेक क्लासरूम्स आहेत। यस, इसके बाद अगर हम बात करते हैं, ये सारी चीजें यहां पर आपको मिलने वाले हैं। सिर्फ 8% यहां पर जगह बचे हुए हैं, तो फटाफट जाओ। कहां कहां पर हमारे सेंटर्स है? पीसीएमसी, स्वारगेट, औंध और सिंहगढ़ रोड के पास हमारे सेंटर्स मौजूद है। और अगर हम बात करते हैं, अगर आप ऑफलाइन नहीं जाना चाहते हो, क्लास 11 के अंदर, जेई के अंदर, एमएसटी सीटी के अंदर 2027 के लिए पढ़ना चाहते हैं, तो क्लास 11 की हमारी मोरिया बैच है, जहां पर ये सारे टॉप फैकल्टीज आपको पढ़ाने वाले हैं सिर्फ 3,999 के अंदर। डिस्क्रिप्शन में लिंक है, आप पूरा जाकर के वहां पर इंफॉर्मेशन ले सकते हो। यस, तो इसी के साथ साथ आज की यही न्यूज ही। फटाफट जाओ, आपका लॉगिन आईडी चेक करो और आपको कौन सा कॉलेज अलॉट हुआ है कमेंट सेक्शन के अंदर बताना मत भूलना। मिलते हैं नेक्स्ट वीडियो के अंदर, तब तक के लिए बाय बाय, गॉड ब्लेस यू एंड ऑल द बेस्ट।